ही हातमागाची पैठणी मिळणार आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर यांच्या जुलैमधील लग्नसराईच्या आणि सणावाराच्या हातमागाच्या साड्यांचा जो महोत्सव आहे जुलैभर, तर त्याचा लकी ड्रॉ 1 ऑगस्टला होणार आहे आणि त्यामध्ये ही भेट मिळणार आहे. आणि या पैठणीची किंमत जवळजवळ 50,000च्या वरची आहे आणि ही खास हातमागाची खास बनवून घेतलेली पैठणी आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आली आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर, जे वाघोलीच्या मेन रस्त्यावर आहे. म्हणजे फिनिक्स मॉलवरनं जेव्हा तुम्ही वाघोलीकडे येता तेव्हा बरंच पुढे आलं की डावीकडे त्यांचं मोठं 3 मजली दुकान आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर. आणि त्यांची 3री पिढी आहे किशोर. तर त्यांच्याकडे मी आज आलेली आहे. खास तुम्हाला त्यांचा जो साड्यांचा म्हणजे खास लग्नाच्या साड्यांचा जो महोत्सव महाराष्ट्रभरासाठी होणार आहे, त्यांना एक्सपेक्टेड आहे की महाराष्ट्रातनं बायका इकडे खरेदीला येतील. आणि तर त्या महोत्सवाची माहिती तुम्हाला देण्यासाठी आज आलेली आहे. हा महोत्सव 1 जुलै ते 31 जुलै आहे, नंबर 1. नंबर 2 म्हणजे त्यांचं जे लकी ड्रॉ ठेवलाय त्यांनी, त्याची साडी आहे येवल्याची पैठणी, ज्याची किंमत कमीत कमी 50 आहे. ती साडी आता हातमागावर बनतीये आणि ती झाली की मला ते त्याचा व्हिडिओ पाठवतील आणि तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे युट्यूब शॉर्ट्स मध्ये आणि रील मध्ये. तर कारण हे इतकं मोठं आहे म्हणून मी इथे आली आहे. आणि मी का आली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की मी याची कुठेही जाणार नाही. मी आली आहे कारण यांचं जे पॅशन आहे, ही 3री पिढी आहे. आजोबांनी कितीतरी वर्षांपूर्वी 60-70 वर्षांपूर्वी एक दुकान सुरू केलं. 3 मजली दुकान आहे. त्यामध्ये सगळं आहे. तुम्ही शर्ट, रेडीमेड शर्ट विचारले तर आहेत, जर कापडं विचारली तर कापडं आहेत, लहान मुलांचे कपडे विचारले तर ते आहेत, पंजाबीज आहेत, रोजच्या साड्या आहेत, गाऊन्स आहेत आणि लग्नाच्या हाय क्वालिटीच्या ज्या साड्या लागतात हातमागाच्या, त्या पण, त्याचं कलेक्शन पण त्यांनी आता खूप वाढवलेलं आहे. आणि ते सगळं स्पेशल कलेक्शन त्यांच्याकडनं समजून घ्यायचंय आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. राईट नाही, एकदम बरोबर आहे ना. सो दिस इज गोइंग टू बी महाराष्ट्राज बिगेस्ट महोत्सव. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा महोत्सव आहे आणि प्युअर सिल्क वगैरेच्या साड्या, म्हणजे जे विणकर महोत्सव पण तुम्ही ह्यालाच बोलू शकता. भरपूर ऑफर्स, वेगवेगळे ऑफर्स आहेत. आयटम्स तुम्ही ज्यावेळेस येणार आणि एक एक आपण बघणार तर ते पण तुमच्या लक्षात राहील. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा, ऑनलाईन तर आपण सर्व्हिस, कुरिअर सर्व्हिस देतोच आहे, पण जे इन स्टोअर कस्टमर्स आहेत, जे कस्टमर जे मेहनत घेत आहेत, दुकानामध्ये येतील आणि त्याच्यानंतर ते खरेदी करतील, तर प्युअर सिल्कच्या साड्या जे पण कस्टमर घेत आहेत त्यांना एक लकी ड्रॉ वेगळं दिलं जाईल. आणि त्या लकी ड्रॉचा जो निकाल आहे तो 1 ऑगस्ट 2024 ला आपण काढू. त्याच्यामध्ये जसं मॅडमनी सांगितलं, तर एक येवला पैठणी आपण जे विजेता आहेत त्यांना आपण देणार आहे, ते देणार. आणि प्लस जे छोटे छोटे लकी ड्रॉ काढणार आहेत त्याच्यात कुपन असणार आहे, वाउचर्स आहेत. राईट. आणि मी तुम्हाला एक खास टिप्स सांगते, कारण मी विसरते वाउचर्स दिली की. तर जे वाउचर यांच्याकडे मिळेल त्यांच्याच दुकानात असताना फोटो काढा आणि स्वतःला ईमेल करून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला ते परत वाउचर वापरायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कुठे गेलं ते वाउचर असा प्रश्न पडायला नको. तर आता वळूया साड्यांकडे. आपल्या मोठ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या महोत्सव जो तुम्ही इतक्या लहान वयात घडवून आणताय, बिकॉज तुमचा जो एक्सपिरियन्स आहे पिढ्यानपिढ्याचा, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात. 100%. ग्रेट. सो पहिली साडी ते दाखवतायत आणि मला पण आवडली आहे. स्पेशल बॉर्डरची. तुम्हाला काही सांगायचं तुम्ही. दिस इज अ सेल्फ डिझाईन. आता ह्याच्यामध्ये भरपूर साड्या भरपूर आहेत, जे म्हणजे रेग्युलर साडीज, म्हणजे रेग्युलर पैठणी, हँडलूम पैठणी वगैरे, गढवाल वगैरे मध्ये कलेक्शन खूप जास्त आहे. पण ठराविक जे आयटम्स आता मी तुम्हाला दाखवते, दिस आर द सेल्फ डिझाईन साडीज. म्हणजे भरपूर साड्या अशा आहेत ते तुम्ही बघितलं पण नसेल, कारण की ते आपले स्वतःचे डिझायनिंग आहेत. ओके, राईट. स्पेशल डिझाईन आहे. आता ही बॉर्डर मी पण आज पहिल्यांदा बघतेय की याच्यामध्ये छोटे छोटे मोर आणि पोपट आहेत. हे डिझाईन मी आतापर्यंत बघितलेलं नव्हतं. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते पण जरा वेगळं आहे. आणि नारळी बॉर्डर किंवा कुठली बॉर्डर तुम्ही म्हणता ती चटई बॉर्डर, जे रेग्युलर आपण म्हणतो, थोडंसं वेगळं आहे. आणि पदर पण ह्याचा, म्हणजे ते जरी जी लावलेली आहे ती भरपूर मोठी आहे, म्हणजे भरपूर लांब पदरापर्यंत ही सगळी जरी असणार आहे. आणि मोराचं मला वाटतं हे रंग, हे कलर जे आहे, दिस इज अनकॉमन. म्हणजे एक असं कुठलाही नॉर्मल जे विवर आहे, ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून मी बोललो ना, तर विवर जो असतो, विवर 2 लाख 3 लाखाची साडी बनवतो, पण ऍट द एंड विवर इज नॉट दॅट रिच. विवर म्हणजे असं आहे की आपलं एक
दिस इज व्हेरी आयरनी की 2-3 लाखाची साडी बनवणारा माणूस पण तो पण गरीब असतो. तो खूप म्हणजे त्याचा असा आहे की तो रेग्युलर वर्क आहे. तर हे रिस्क रेग्युलर ट्रेडिंगच्या हिशोबाने मी सांगणार तर हे रिस्क रेग्युलर व्ह्युअर घेत नाही. अनलेस अँड अंटिल कुठल्या डिझायनर किंवा आपण जेव्हापर्यंत सांगत नाही, जेव्हापर्यंत करून घेत नाही. सो तुम्ही त्याला ऑर्डर करून घेतलं? ऑर्डर देऊन नाही. हे जे व्ह्युअर आहे याच्यामध्ये हे आपलीच व्ह्युअर आहेत. ते मी ऑर्डर देते त्यामुळे मला तो शब्द सारखा जाणवतो की ऑर्डर. राईट. ओके. सो आणि याला हा सुंदर असा सिल्कचा ब्लाउज आहे ज्याला ते भायांना असं काठ येत. राईट. ओके. सुंदर. त्याच्यामध्ये कलर्स पण तुम्ही ज्यावेळेस एकदा शॉपला आले तर बघायला भेटतील तुम्हाला. ओके. हा, यात आम्ही आता इथे 4च साड्या दाखवतोय पण ऍक्च्युली तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला पूर्ण रेंज ऑफ साडीज बघायला मिळेल. म्हणजे पैठण्या. चालू आहे ना आपलं रेकॉर्डिंग? ओके. आता ही दुसरी साडी आहे, त्याचा हा कलर आहे ना तो खूपच म्हणजे सुंदर आहे. ट्रेंड मध्ये पण थोडा पिस्ता रामा कलर आहे. पिस्ता रामा. आणि अजून एक तसाच एक मी मगाशी बघितला तो पण छान होता. राईट. ती पैठणी. तर या पैठणीमध्ये बघा ही बॉर्डर अशी प्लेन आहे. म्हणजे नारळी बॉर्डर ज्यांना आता नकोय, घ्यायची नाहीये, त्यांना वेगळं काहीतरी घ्यायचंय, तशी प्लेन बॉर्डर आणि ही सुंदर बुट्टे आहे तिथे. बुट्ट्यांनी साडीला खरंच लग्नाच्या साडीला शोभा येते. ब्लाउज पीस पण जे आहे ते कॉन्ट्रास्ट मध्ये काहीतरी वेगळं. कारण की आता कसं सेल्फ वगैरे पण लोक आता घेत नाहीये. ते बोर झालेत. काहीतरी वेगळं हवंय. अँड इफ यू वॉन्ट टू सेट द ट्रेंड, म्हणजे ठीक आहे आता हे अंगावरती तुम्ही बघितलं नसेल पण नंतर बघायला चालू होईल तुमचं आणि नंतर ट्रेंड मध्ये येतील तर यू हॅव अ चान्स की तुम्ही हे ट्रेंड स्वतः सेट करू शकता. ट्रेंड सेटर बनू शकता तुम्ही. राईट. छान छान. ही साडी पण छान. बाय द वे या दोघांची किंमत किती आहे? आता हे जे साडी आहेत ना हे ऍट ऍक्च्युअल ह्यांचा जो लॉन्चिंग प्राइस असणार आहे हे 29,000 to 30,000 आहे. पण एसएसपी म्हणजे सत्यनारायण स्पेशल प्राइसिंग जे आहे हे साड्या तुम्हाला जे आहे हे 19,500च्या रेंज मध्ये. आपल्याला 10,000 रुपयाचा फरक दिसतोय. राईट. आणि फक्त जरी तुम्हाला वाघोलीत यायचंय म्हणून कॅबने यावं लागलं तरी जायचा याचा खर्च आपण जरी समजला 800 रुपये लागला तरी डिस्काउंट किंवा इतकी किंमत यांनी रिझनेबल लावली आहे की ज्याच्यामुळे ते म्हणजे तो कॅबचा खर्च होऊन सुद्धा पुढे आपल्याला खूप फायदा आहे. नंबर 1. दुसरं म्हणजे यांचं 3 मजली दुकान आहे आणि सगळ्या गोष्टी इथे मिळतात जसं मी मगाशी सांगितलं. त्यामुळे एका वेळेला तुम्ही डेफिनेटली एक पण घेतली तरी फायदा आहे. पण तुम्ही जर लग्नाचा बस्ता घ्यायला किंवा वधूच्या साड्या किंवा विणीच्या साड्या किंवा घरच्या सगळ्यात जवळच्या लोकांच्या साड्या घ्यायला आलात तरी खूप फुल फॅमिली स्टोर तर आहे पण इव्हन साड्या घ्यायला तर खूप फायदा होईल. राईट. ओके. सो या आपण काढूया ना. मला वाटतं या साड्या हे 2 अतिशय सुंदर कलर आहेत. मी असेच उचलेन जर माझ्याकडे असते एवढे तर. हा रामामधला पण काहीतरी रिच कलर आहे. म्हणजे कुठला तरी अशी शेड आहे की जी मी नाही रेग्युलर. सांगू शकत. ठीक आहे फॅमिली रामाची आहे पण शेड जे रेग्युलर रामामध्ये बघतो ते नाहीये. अतिशय रिच साडी आहे ही. म्हणजे असं बघूनच कळतंय डोळ्याला की खूप छान आहे. आणि कडवा वर्क आहे. बुट्टे छोटे छोटे काढलेले आहेत. आणि मला हे 2 फार म्हणजे हे रंग आणि याचे बुट्टे ही बॉर्डर पण छान आहे. आणि याला मला वाटतं जरीचे याच्यावर आहे. जरी टिश्यू जरी. हे तशी एक म्हणजे 60,000च्या रेंज मध्ये आहे पण आता महोत्सव प्राइसिंग ओनली अँड ओनली 40,000 रुपीज. 60,000ची साडी आहे पण महोत्सवामध्ये तुम्हाला ती 40ला मिळणार आहे. आणि महत्वाचं मला एक सांगायचं होतं की जुलैमध्ये 1 जुलै ते 31 जुलै जरी तो महोत्सव असला तरी ज्यांचं लग्न नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर साडी घ्यायला काही हरकत नाहीये. कारण इतकी स्वस्त साडी डेफिनेटली तुम्हाला तेव्हा मिळेल न मिळेल. आणि महोत्सवामध्ये जेवढी व्हरायटी असते तेवढी व्हरायटी तुम्ही जितकं लवकर येऊन ती बघाल तेवढं तुम्हाला जास्त व्हरायटी बघायला मिळेल. प्लस लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव ऍड होईल. प्लस तुम्हाला ती गिफ्ट कुपन्स पण मिळतील जी तुम्ही तिथे त्यांच्या समोर स्क्रॅच करून बघणार की तुम्हाला काय गिफ्ट मिळाल. राईट. साडी घेणार आहेत त्यांच्यासाठी आहे. एक सिल्कची साडी घेणार. राईट. ओके. ही खूप छान साडी. आणि या साडीची खासियत अजून वेगळी आहे की ही प्लेन बॉर्डर आहे परत एकदा आणि नाजूक बुट्टे. आणि हे मला खूप आवडतं. टेम्पल बॉर्डर. याला टेम्पल बॉर्डर म्हणतात का? ओके. ही टेम्पल बॉर्डर. तर हे डिझाईन सगळं खूप रिच दिसतंय. आणि जर असे दागिने घातले असतील बघा मी पण आज दागिने घातलेत मुद्दा. जरी हे आपले कोल्हापूरच्या देवीच्या देवळात मिळालेले असले तरी त्यांनी एक समारंभाला शोभा येते. तर तसं आज मी सगळं घालून आले. तर असेच दागिने जर घातले तर ही साडी खूपच क्यूट दिसते. नक्कीच. या इतक्या छान साड्यांना इतक्या केअरफुली हाताळाव्या लागतात ना
त्यांना पण आणि मला पण तुम्हाला दाखवलं पाहिजे एकदा की कशी दिसते. बघा किती रिच लुक आहे याचं. हे बघा. सो ही साडी बघू शकता तुम्ही. आणि ही मी तुम्हाला इथेच दाखवते. वाव, ही गडवाल सुंदर. माझी एक्झॅक्टली या रंगाची मी साडी घेतलेली आहे गडवाल. सोनेरी बॉर्डर आहे पण हे लाल पण छान दिसत आहे हिरव्यावर. खूप म्हणजे खूप ट्रेंड सेटिंग कलेक्शन तुम्हाला भेटेल. इट इज नॉट ओनली अबाउट कलेक्शन, इट इज अबाउट ट्रेंड सेटिंग कलेक्शन. राईट. बॉर्डर आहे ना ती मला खूप मोह घालते. बारीक डिझाईन, छोटे छोटे बुट्टे आणि हे स्पेशल पदर जो आहे तो पण खास गडवाल डिझाईनचा आहे. ही साडी केवढ्याला आहे? हे साडी हे 24,500 ते 25,000च्या रेंजची आहेत. पण आता तुम्हाला महोत्सवामध्ये हे पण फ्लॅट प्राइसिंग 19,500 रुपयाला. ऍक्च्युली माझ्या लक्षात आलंय की मी एका ठिकाणी ही साडी 22,000ला घेतलेली आहे. तर ऑलरेडी इथे 2,500चा माझा तोटा झाला. तुमचं जर का जाई याचा खर्च जरी पकडला तरी स्वस्तामध्ये पडले. पण हे जरीच आहे ना सगळी? येस येस येस. ओके ओके. आणि हाच रंग मी घेतलेला आहे. मी कधीतरी तुम्हाला दाखवीन. त्याच्यात असे पांढरे आणि हिरवेच बुट्टे आहेत. सो मी एक्झॅक्टली ही साडी घेतलेली आहे. थोडस पदरामध्ये फरक आहे. आणि मला जी सर्वात आवडली आहे ना थोडीशी मॉडर्न कलरची किंवा इंग्लिश कलरची साडी, तर ही मला गडवाल खूप आवडलेली आहे. मला वाटतंय की कोणीतरी घ्यावी. कारण आपल्याला वाटतं की हे असे लाईट कलर घेतले तर कसे दिसतील, म्हणजे हे बदलं. पण हे इतकं सुंदर आहे ना. याची बॉर्डर ट्रॅडिशनल आहे, खूप अशी छान वाटतेय. आणि याच्यावरती चक्क हरणं आणि हे कोण आहे, मोर आहेत. हरणं आणि मोर आहेत, सोना चांदीमध्ये आहेत. आणि तिकडे मोठी बॉर्डर आहे. पण जो सगळ्यात हायलाइटिंग पॉइंट आहे ते हत्ती आणि मोर. ओके ओके. हत्ती आणि मोर आहेत ना. आणि आय थिंक हा पल्लू गडवालचा ट्रॅडिशनल आहे त्यामुळे. आणि हे इकडचं पण मला खूप आवडलंय. तर ही ज्यांना घ्यायची आहे ना तर ही प्रज्ञा चॉईस म्हणून ज्यांना कोणाला हवी ती घेऊ शकतात. ही पण मला आवडलेली आहे. मी स्वतःच ही घेतलेली आहे. सो आता तुम्ही ठरवा, घ्यायची असेल तर लगेच इकडे या. आणि जुलैच्या 1 जुलैपासून सुरू होतोय महोत्सव, तर पटकन या आणि घेऊन टाका. तर हा एक बनारसीचा जो बुट्टा वगैरे असतो त्याच्यामध्ये घडवाल आहे. ओके. थोडस कॉम्बिनेशन केलं, मोठा मोठी असं पकडा. एका प्रकारे थोडं आपण हायब्रिड मोड मध्ये जातोय. हायब्रिड मोड आहे, कॉम्बिनेशन आहे. आपण हायब्रिड बरंच करत असतो, इंडियन चायनीज करतो तसं हे बनारसीचं हे आणि गडवालचं ते असं करू शकतो. सो याच्यामध्ये ही इकडे लेहरिया बॉर्डर आहे आणि इकडे टिपिकल गडवालची आहे का हे बनारसी बॉर्डर? नाही, हे टिपिकल गडवाल आहे. ही टिपिकल गडवाल आहे ना. आणि इथे ही फुलं, हे बनारसी खूप सुंदर दिसणार आहे. तर ही पण तुम्ही पण, मला ती पण वाटते की कोणीतरी ती घ्यावी. ही आणि ही पण छान आहे. दिसली, अंगावरती नेसून बघा जेव्हा तुम्हाला घ्यायची असेल फायनल, आणि मग ठरवा. ओके. सो आता अजून ती गडवाल दाखवायची आहे का ती नको आता? ते पण आता आपण ऍज इट इज असं दाखवू शकतो. दिस इज अ व्हेरी हे थोडस लाईट कलर मध्ये. कलर पण वेगळे आहे आणि काठ पण वेगळी आहे. ओके. मी घेऊनच बघते आरशात. कोयरी आणि ही गडवालच आहे, राईट. ओके. एक मिनिट. सगळं घातलं ना, असे दागिने घातले आणि असं सगळं घालून जर आपण टेस्टिंग केलं ना तर ऍक्च्युली आपल्याला कळतं की आपला लुक कसा दिसणार आहे. म्हणून मी आज हा सगळा साज घेऊन आलेली बरोबर. आणि मला तरी वाटतंय की याच्यामध्ये ना हे खूप उठून दिसतंय. तुम्हाला दिसतंय का हे उठून दिसतंय? येस येस 100% येस. खूपच छान. ओके. हा किशोर, तर आज आता तुम्ही काय दाखवताय परत? आता आपण हे जे आहेत हे सगळे युनिक पीसेस तुम्हाला दाखवतोय आता ह्याच्यामध्ये. येस येस येस. तर हे पैठणीच आहे. हा पूर्ण लाइनिंग आहे, बॉडी मध्ये पूर्ण लाइनिंग आहे. हा सेपरेट प्रकारची बुट म्हणजे काठ दिली आपण, ऑल ओव्हर काठ आहे. येस येस येस. बदललाय आता थोडासा, म्हणजे पैठणीचा मूळ गाभा ठेवलाय. येस येस. त्यात स्टाईल थोडी बदलली आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे नारळी बॉर्डरची पैठणी असेल आणि आता दुसरं काहीतरी घ्यायचं असेल पैठणीमध्ये, किंवा आता नवीन लग्नासाठी वेगळं काहीतरी घ्यायचं असेल तर तुम्ही अशी पैठणी घेऊ शकता. थोडीशी बदललेली, ट्विस्ट दिलेली पाहिजे. राईट राईट. कारण की आमच्याकडे पण असे भरपूर क्लायंटेल्स आहेत. तर त्यांना मेन असं पाहिजे, मॉडर्न पेक्षा त्यांना असं पाहिजे की सभेमध्ये जर का ती साडी मी नेसली तर आय शुड नॉट फाइंड दॅट साडी विथ, म्हणजे दुसरीकडे नकोय आपल्याला. हो, हे किती छान दिसतंय. इथे ऍक्च्युली याला ना अशा लाईन्स दिल्या, जरी केलीये, म्हणजे जरी टाकलीये रेशम मध्ये. जर का बारकाईने बघितलं ना तर हे जरी टाकलेत.
राईट राईट राईट. ओके. माझ्याकडे एक दुसरा आहे, मी त्याचे फोटो घेते. तर या साडीमध्ये ह्या सगळ्यांचे आता म्हणजे रेंज यायचे आहेत. हा. ठीक आहे, तरी पण हे महोत्सवामध्ये हे ऍट 40-42च्या रेंज मध्ये लॉन्चिंग होणार आहे. हो. SSP प्राइसिंग जे आहे ते जवळपास एक 25 ते 27च्या रेंज मध्ये येईल. काय सांगताय? बापरे, एवढ्या 3 पण? कलर बनवलेत. हो, वा वा वा, नाईस. तर तुम्हाला जर वेगळा पॅटर्न बघायचा असेल तर तुम्हाला इथे दिसत आहेत जांभळा, हिरवा आणि ग्रे कलर. थोडं ग्रे स्टोन आहे. राईट. सो ही तुम्ही ऑफिसला पण घालू शकता. तर खूप जास्त म्हटलं तर रिच कलेक्शन आहे, आणि म्हटलं तर तुम्ही ऑफिसमध्ये एखाद्या दिवशी काही फंक्शन असेल तरी घालू शकता, लग्नालाही घालू शकता. मस्त. हे वेगळं आहे, मी आज पहिल्यांदाच बघते हा पॅटर्न. म्हणजे भरपूर कलेक्शन तुम्हाला, कारण की कसं सगळे सेल्फ डिझायनिंगच आहे आयटम. हा हा हा. आणि इव्हन बॉर्डरला पण जरी दिली आहे आणि जरा मॉडर्न टच दिलाय साडीमध्ये. आता खूप काम झालंय या तरुण बिझनेसमॅननी. थोडं कष्ट घेऊन वेगळंच काहीतरी काढलंय, जे साधारण मी आतापर्यंत नाही बघितलेलं कुठे. आता हे टर्निंग बॉर्डर खेर तुम्ही बघत असाल सगळीकडं. हा, ही पण ह्याचा रंग सुंदर आहे. कलर भरपूर आहेत, पूर्णपणे हँडलूम आहे. हा पण थोडस ट्विस्ट थोडा व्हिडिओ मध्ये नाही समजणार, पण इकडे हे सगळं फ्लावर वगैरे हे हा, जांभळे पान, कमळ आहेत, मोर आहेत, आणि दुसरी डेलिया वगैरे त्याची फुलं आहेत. नाही, याचा हा रंग गोड आहे, वेगळा आहे आणि छान त्याच्यामध्ये आहे. कलर रेंज पण भरपूर भेटतील तुम्हाला. हे केवढ्याची आहे हिरवी? हे जवळपास 30च्या रेंज मध्ये येईल महोत्सव प्राइसिंग मध्ये. ओके. ही Yes. पण साडी घ्यायला हरकत नाही, वेगळा रंग आहे. तर ह्याचे पण तुमचे- आता 3 ऑर्डर ऑनलाईन आता हे गेलेत हा. बिग Okay. बॉर्डरचे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही ऍक्च्युली ना हे व्हिडिओ बघून तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली यांना कॉन्टॅक्ट करा, आणि त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, आणि ते डेफिनेटली तुम्हाला पाठवतील. त्यांचं मोठं दुकान आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. हे तेच आहे का? येस येस येस, सेम म्हणजे सेम कॉन्सेप्ट. बुट्टा आहे याच्यात? बुट्टा वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी थोडं ओके, याच्यात बुट्टा नाहीये पण बॉर्डर वगैरे जे आहेत, आता ह्याची बॉर्डर थोडी वेगळी आहे, त्याचा पदर थोडा वेगळा आहे. हा, आणि मला वाटतं याच्यात आहे बुट्टा आहे याच्यात. छान बुट्टे आहेत. पैठणी छान आहे, ही पण छान आहे. टेम्पल बॉर्डर पण दिली आहे. येस येस येस. आणि आपली लग्न किंवा आपल्या जरीच्या साड्या ना या कलरफुल असतात. सध्या थोडं लाईट कलर वगैरे वापरतात, पण या स्पेशली जवळचं लग्न असेल, घरचं लग्न असेल, तर अशा साड्या खूप छान दिसतात. आणि भरपूर कलर रेंज आहेत. आता ह्याच्यामध्ये हे अजून पण एक वेगळा आयटम आहे. याचे 4 पीस ऑनलाईन आता गेलेत. राईट. याची बॉर्डर 3 दिवसामध्ये. ते जे पुण्यातले आहेत ते इथे प्रत्यक्ष या, म्हणजे तुम्ही ते जरा थोडस घालून पण एक बघू हिंगोलीला गेलेत, एक नवी मुंबईला गेली आहे. येस. हा ट्रॅडिशनल पैठणीचा रंग आहे, पण याची बॉर्डर वेगळी आहे आणि मॉडर्न केली आहे, वेगळ्या स्टाईलची आहे. आणि याला खूप हे घातलंय, काय जर खूप लावली. हा, जर बॉर्डर मध्ये खूप लावली. जर हेवी आहे. हा, जर हेवी. आणि याची किंमत पण अशीच आहे का? ह्याची फ्लॅट प्राइसिंग 30,000 ला आता आपण देतोय. ही साडी सगळीकडे तुम्ही जिकडे पण ओपन चॅलेंज आहे, फिरून या. सो तुम्ही ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ बघताना ऑर्डर करायचं तर करा, लगेच करून टाका, कारण एकदा पीस गेला की परत मिळेल असं नसतं. तुम्हाला दिस इज सत्यनारायण स्पेशल प्राइसिंग ओनली फॉर जुलै 2024. 1 जुलै ते 31 जुलै पर्यंतच हे स्पेशल प्राइसिंग आहे. आणि वाव, दिस इज डिफरंट कलर. मी हा रंगच नाही बघितलेला, आणि ही बॉर्डर पण वेगळी आहे. बॉर्डर ती सेम आता जे दाखवले त्याच्यामध्ये आहे, पण कलर इज व्हेरी डिफरंट. हा तर म्हणजे उचला, ज्यांना कोणाला हवाय. हा एक चांगला कलर आहे, आणि तो सुंदर साडी आहे, खूपच छान आहे. या रंग खूप छान. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी उचला. हा पण छान आहे. वाव, मस्त. हा पण रंग छान आहे. आय थिंक याचीच बहीण आहे. आणि याच्यातल्या बुट्ट्या जरा वेगळ्या प्रकारच्या आहेत. फुलं दिली आहेत ना बुट्ट्यांना. बिग बुट्टी. हा, बिग बुट्टी. ते पण सुंदर दिसतंय. तर मला जरा मोह होतोय की मी एकदा तरी ही आता उलगडलीच साडी, तर हा रंग तर आता मी घेऊ शकत नाहीये, पण मला ही बुट्टी आवडली आहे, तर थोडीशी घेऊन बघते एकदा. अंगावरती घेऊन बघते. पदरावरती जरतारीचा मोर, नाचरा, आणि खूप छान साडी.
कशी दिसते मला? मस्त. ही 30 पर्यंत आहे का 40? नाही, हे तुम्हाला 30ला बसेल. 30ला आहे. ओके. सो पैठण्या आपल्याकडे ट्रॅडिशनल मुनिया बॉर्डरच्या असतात त्या, सॉरी मुनिया नाही, नॉरळी बॉर्डरच्या, त्या साधारण 13, 12, 13.5, 14 पर्यंत मिळतात. पण यांचं स्पेशल डिझाईन आहे, याला वेळ लागतो काम करायला, कारागिराला पण कष्ट पडतात. जे तुम्हाला जे तुम्ही म्हणतायत, हा, जे 13.5, 14, 14.5ला जे तुम्ही नारळी बॉर्डर जे घेतायत, बिगेस्ट महाराष्ट्राच्या बिगेस्ट महोत्सवामध्ये फक्त आणि फक्त 11,500ला पडल, ओनली अँड ओनली फॉर द मंथ ऑफ जुलै. ओके. म्हणजे 2,000चा प्रॉफिट इथेच आहे. 3,000चा प्रॉफिट. 3,000चा डिस्काउंट आहे. हातमागाची पैठणी 11,500ला मिळणार आहे. राईट? राईट. हा. सो ते पण एक कारण आहे की तुम्ही इथे या. आणि याच्यामध्ये असे पण आहेत की भरपूर दुकानदार पण जुलैच्या महिन्यामध्ये सहभागी होणार आहेत. ओके. कारण की असं होतंय की त्यांच्या खरेदीच्या भावामध्येच इकडं त्यांना मिळतीये आणि दुकानदार येऊन पण इथून दुकानदार पण इकडं म्हणजे आहेत आमचे तशी, ओके ओके ते पण प्लॅनिंग आहे. ओके, ग्रेट. सो बेसिकली यांचं स्वप्न मोठं आहे, त्यांना अख्खा महाराष्ट्र कव्हर करायचं आहे. आणि साहजिक ही तिसरी पिढी आहे, तर पहिल्या पिढीने सुरू केलं, दुसऱ्या पिढीने वाढवलं आणि तिसऱ्या पिढीला आता अजून ते मोठं करायचं आहे. सो हा पण एक कलर सी ग्रीन, ओके, व्हेरी डिफरंट कलर. ओके. सो कलर खूप आहेत आणि व्हरायटी मला खूप मागच्या वेळेपेक्षा मी आले ना, राईट. त्यापेक्षा आता खूप जास्त कलेक्शन दिसतंय आणि खूप छान कलेक्शन आहे. म्हणजे एकाला झाकावं आणि दुसरं बघावं, इतकं छान आहे. तर आता अजून आता दिस इज राईट. ओके. दिस इज जॅकॉर्ड बॉर्डर. व्हॉट इज जॅकॉर्ड बॉर्डर? कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आर पार बॉर्डर, कलांजली बाकी काय नसतं. ज्यावेळेस बुट्ट्या थोडं जवळ येतात त्याला कलांजली म्हणतो आपण. ओके. ठीक आहे. म्हणजे काय असतं, बुट्ट्या जास्त झाले म्हणजे कारिगराचा वेळ त्याच्यामध्ये जास्त गेला, तर त्याला डिफरन्शिएट करण्यासाठी तो नाव दिलाय कलांजली. ठीक आहे. आणि आरपार थोडी महाग असेल कारण कारागिराचा वेळ गेला. बाकी जे आरपार पैठणी आहे त्याच्यामध्ये बुट्ट्या थोड्या कमी असतात, पण कलांजली आणि आरपारचा जो मेकॅनिझम आहे बनण्याचा तो सेम आहे. आता हे जे आहे जॅकॉर्ड बॉर्डर आहे, याच्यामध्ये बॉर्डर मध्ये तुम्हाला असं वाटणार की थोडस एम्बॉसिंग टाइप वरती उठलेलं आहे. ओ, दॅट इज जॅकॉर्ड का? ओके. पण हातमागच असतं ते. 100%. पण जॅकॉर्डचे कसे असतात, जॅकॉर्डचे व्ह्युअर्स जे आहेत ते आता खूप कमी राहिले. पण जॅकॉर्ड ही आपली म्हणजे ऍक्च्युअली त्याला जॉब कार्ड म्हणतात खरं तर. पण आपली जुनी स्टाईल आहे का हे मॉडर्न स्टाईल? नाही, ही जुनी स्टाईल आहे आणि त्याचे कारिगर कमी होत चालले. ते मी ते आपल्या काशीच्या ह्याच्यात दाखवलंय जॉब कार्ड कसं बनवतात, असं ठोकून बनवतात. नाही, ते वेगळं झालं. रेग्युलर ज्यावेळेस तुम्ही जे बुट्टी वगैरे मीनाचे हे बघतात, ठीक आहे, तर तिकडच्या तिकडं तो दोरा फिरवला जातो, तर ते दोरा फिरून मग खटला टाकला जातो. तर ते तसं नाहीये. हे दोरा फिरवल्यानंतर खटला टाकल्यानंतर दोरा ओढून घेतात, म्हणजे थोडं एम्बॉसिंग सारखं, थोडं उठल्यासारखं तुम्हाला फील येईल. जकार्ड मध्ये थोडस वर उठतं डिझाईन. ओके. सो ही आणि याच्यात हे जवळ आहे का? येस. काय म्हणतात तुम्ही त्याला? कलांजली. हा, कलांजली म्हणतात ते. त्याच्यात बुट्टे जवळ ही पण छान आहे, खूप क्यूट रंग आहे हा. थोड्याला ही जी आहे ऍट ऍक्च्युअल 65,000ची, पण तुम्हाला महोत्सवामध्ये वन टाइम ऑफर सत्यनारायण स्पेशल प्राइसिंग 40,000ला बसेल. माय गॉड, इथे ऑलरेडी 20,000 रुपयाचा फरक दिसतोय. पण मला वाटतं की हे यावेळेचं कलेक्शन यांचं ना अमेझिंग आहे. म्हणजे मी स्वतः कौतुक करते की यांनी काहीतरी वेगळंच आणलंय आणि खूपच मन लावून काम केलं. व्हेरी गुड, कीप इट अप. थँक्यू. ओके. इथे पोपट पण आहेत, मोर पण आहेत. हा पण रंग क्यूट आहे. सो बेसिकली सगळं कलेक्शन तुम्हाला वाटेल की मी अति कौतुक करते, पण तुम्हाला माझं साड्यांचं प्रेम माहिती आहे. राईट. सो मला जे छान आहे त्याला छानच म्हणावं लागतं. मी उगाच खोटं कौतुक करूच शकत नाही. तसंच खोटं नाही, म्हणजे ज्याचं कौतुक करायचं त्याचं नाही करणार असं पण करू शकत नाही. ओके. आता दिस इज कांजीवरम टिश्यू. ओके. सो आता आपलं पैठणी सगळ्या झालेल्या आहेत. पैठणी झालेल्या आहेत. गडवाल पैठणी तसे भरपूर आहेत. नाही, पण एक सॅम्पल दाखवा. तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करू शकता, इथे प्रत्यक्ष येऊ शकता. वाघोली म्हणलं की पहिल्यांदा आपल्याला लांब वाटतं, पण मी सांगते तुम्हाला, मी येऊ शकते तर तुम्ही तर इझिली येऊ शकता. आणि दोघी तिघी मैत्रिणी किंवा 2-3 बहिणी नातेवाईक जावा असं जर आलात तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण होईल. आणि जर एकदा लिस्ट बनवलीत ना खरेदीची, काय काय खरेदी करायची आणि ते सगळं घेऊन आलात
तर मग काही प्रश्नच नाहीये, तुम्हाला हे लांब वाटणारच नाही. आणि हल्ली ओलाच्या जमान्यात काही फरक नाही पडत. जेवढं शिर्डीचे भरपूर कस्टमर आहे, नगरचे भरपूर का कस्टमर बरं आहे. ते त्यांचं काय रिलेशन आहे? ऑन द वे म्हणून शिर्डी ऑन द नगर. वे फक्त हे नाहीये, तर असं झालंय लेडीज लोक जिकडे कलेक्शन चांगलं भेटलं ना तर ते कुठेही जातात. जायला तयार आहे. जसं मी बनारसला गेले, मला बनारसी साड्या बघायच्याच होत्या, मी गेले. तर ते कुठेही जायला तयार आहे. तर दिस इज आता या कमोडिटीला आम्ही म्हणतो 4K. जसं व्हिडिओचा रिझोल्युशन असतो 720 1080, हा. ठीक आहे, हा. 4K HD. तर हा 4K मधला आहे. जे टिश्यू युजली तुम्ही बघता तर ते ह्याच्या पुढे तुम्हाला असं वाटेल अरे हे 4K आणि ते आपण जे घेतो ते 1080च रिझोल्युशन होतं. नाही म्हणजे 1080 चांगलं का 4K चांगलं? 4K खूप हेवी झालं ना. बघू बघू. वजन बघा 4K चा तुम्ही अर्थ काय सांगा? साडीचं बघा. 4K म्हणजे हे आम्ही ह्याला हे दिलंय ना, हे साडीचं वजन तुम्ही बघा. दिलंय हे तुमच्या हा. नावे. आई हो खूप जोड आहे. हे तुम्हाला असं वाटेल की ऍट ऍक्च्युअल जसं की जे डिझाईन जे नक्षी आहेत ना ते थोडस बाहेर एम्बॉसिंग सारखं फील येईल. हा हा. आणि पूर्ण आणि हे काय आहे? रेशीम वापरलंय? जरी रेशम सगळं मिक्स असतं याच्यामध्ये. हो हो हो. आणि अरे हे छान पण आहे. सांगतो जे जरी आहे ना जरीमध्ये पण कलर वाली जरी युज होतात. ओके. ही केवढ्याची आहे? हे तसं हे ऍट ऍक्च्युअल 36,000 ची आहे, पण महोत्सव प्राइसिंग तुम्हाला फक्त SSP प्राइसिंग 24,000 ला पडेल. इतका फरक आहे. एनिवे या साड्या पण छान आहेत. परवा मी ओके आपल्याला हा छान. आपल्याला असं वाटतं की एवढं कसं काय आपण घालणार, पण विलीव मी युट्यूब शॉर्ट बघून बघून मला हे कळलंय की साऊथ इंडियनच्या वधू असताना कांजीवरम साड्या घालतात ना आणि सगळे दागिने घालतात ना, खूप क्यूट. तर हे तर कलेक्शन असं आहे ना, हे तर सेलिब्रिटी कलेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये बॉलिवूड वगैरे मध्ये पण हे काय हे हे पण त्या 4K's आहे. येस येस. ओके. आणि टिश्यू कुठलं आहे? ओके. आता ते मला जी आवडली आहे ना, ज्याच्यावर मला डल्ला मारायचा आहे, म्हणजे जर मला चान्स असता तर मी ही तीच साडी घेतली असती. इतकी सुंदर साडी आहे, ती दाखवतोय. पण 4K साडी लक्षात ठेवा, कांजीवरम मध्ये. त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स वगैरे पण आहेत आयटम. राईट. नाउ दिस इज 24. ओके ओके नाईस. आणि कांजीवरम मध्ये जनरली पानं फुलं असंच असतं डिझाईन नॅचरली. आणि टिश्यू हे 4K आहे, मी पहिल्यांदा बघितलं यांच्याकडे. पण टिश्यू मला माहितीये की असतं कांजीवरम. टिश्यू तर भरपूर आहेत आपल्याकडं. म्हणजे आणि टिश्यू वगैरेच्या साडी बघितलं तर 2-3 हजारापासून पण चालू आहे. मग जरीवार मध्ये जे 16,000-17,000 साडी आहे तर ते आपण 11,500 देतो आता महोत्सवामध्ये. एक महिनाभर. Yes. बेसिकली भरपूर डिस्काउंट ठेवलाय त्यांनी, कारण त्यांचा प्लॅन मोठा आहे. त्यांना सगळ्या महाराष्ट्राला सांगायचंय की माझ्याकडे या, तुम्ही लग्नाचा बस्ता गेला. अँड वी आर व्हेरी शुअर की एकदा कस्टमरची एंट्री झाली की तो परत येणार आणि येणार म्हणजे येणारच. हा. सो हा कॉन्फिडन्स आणि हे त्यांची जी सर्व्हिस द्यायची जी वृत्ती आहे, त्यामुळे तुम्ही एकदा यांच्या सर्व्हिसचा अनुभव घ्यायला या. तिकडे दुकानात चालू आहे खरेदी लोकांची, पण आमचा आज ओके. ही दाखवा माझ्या. दिस साडी इज व्हेरी व्हेरी स्पेशल, ओनली जरी टू जरी. ओके. ही खूप छान दिसणार आहे. अच्छा, संडेला 3-4 जे बस्ते झालेत ना, तर मी उघडली तर कस्टमरने डायरेक्टली सांगितलं अरे हे मला 95 लाख रुपये वाले साड्या, म्हणजे ह्या रेंजचे नको, 95 वगैरेच्या रेंज नको. हे तुम्ही साडी एकदा बघा आणि त्याच्यानंतर मग मी रेंज सांगाल याची किती. मला एक सांगा की तुम्हाला एवढं परवडतंय कसं? आता तुम्हाला एक सांगतो विषय काय आहे. आता तरी प्युअर मध्ये भरपूर दुकानदार ठेवायला लागलेत, पण हल्ली पहिले असं होतं की मोजके दुकानदारच ठेवायचे. इट वॉज नॉट व्हेरी इझी टू गेट दिस ऑल्सो. ओके. खूप छान आहे हे. आई जड आहे खूप. आणि आई खूप सुंदर साडी आहे. ज्या कोणाला वाटतंय आतनं मस्त सॅटिनचा परकर शिवून घ्यायचा, छान याचंच ब्लाउज शिवायचं. सॅटिनचा परकर शिवायची गरज नाही, आपल्याकडे सॅटिनचे रेडीमेड परकर पण भेटतील. हो का? पण त्याला कॉटनचं अस्तर वगैरे असतं? नाही नाही. हा, मग ते घातलं तर जराच हे होतं. एनिवे, पण खूप सुंदर साडी आहे ही. माझ्याकडे नसती तर मी घेऊन टाकली असती ही साडी. आणि मेन म्हणजे डिझाईन खूप छान आहे, बारीक आहे. हा, पोपट आहेत आणि झाडं पण आहेत ना मला छोटी छोटी. येस. आणि हे बघा, हे बुट्टी पण आहेत. हो, खूप सुंदर बुट्टे आहेत. म्हणजे कारागिरी अप्रतिम आहे. आणि तुम्ही 40ला देत आहे. हे तुम्हाला SSP प्राइसिंग जे आहे 40 नाही, हे 45 ला बसेल. ते असं का करतायत तुम्हाला मी सांगते. मला काय वाटतं ऍज अ कस्टमर, त्यांना ना एकदा कस्टमरनी इथे यायला हवंय, जेणेकरून थोडंसं डिस्काउंट दिलं, थोडंसं कस्टमरला खुश केलं की ते ऍटलीस्ट दुकान बघायला येतील. तर त्या बहाण्यामध्ये तुम्हाला चांगल्या साड्या स्वस्तात मिळतात. आणि मेन म्हणजे कसं आहे, तुम्ही इकडे या, नंतर जरी तुम्ही कधी पण आले ना तर यू कम्पेअर
असं नाही सांगत आहे की तुम्ही या आणि घ्याच, पण कंपॅरिझन मध्ये जर का तुम्हाला स्वस्त पेक्षा तुम्हाला क्वालिटी रिझनेबल, स्वस्त इज अ रॉंग वर्ड, बट जर का तुम्हाला ते रिझनेबल वाटत असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच काहीतरी वेगळं बघायला भेटतंय आणि फुल फॅमिलीचं काम एकत्र होतोय, तर येस, स्वस्त म्हणजे मला असं म्हणायचंय की जी किंमत बाहेर राईट कंपॅरिझन राईट. कम्पॅरेटिव्हली बाहेर ज्या किमतीला मिळतात त्या मानाने ते स्वस्त देत आहेत, कारण त्यांना तुम्हाला तो एक्सपिरियन्स द्यायचा आहे. Yes. शॉप मध्ये या आणि बघा की कसं आहे. याला शॉप म्हणायचं का काय म्हणता तुम्ही? शोरूम शॉप म्हणा, आमच्यासाठी तर मंदिर आहे. शोरूम इज अ बेटर. खूप सुंदर साडी आहे आणि येस, मी पण ही रेकमेंड करेन. ज्या कोणाला हवी आहे प्लीज घ्या. ही पण मी तुम्हाला सांगितली, अजून ज्या ज्या मी सांगते ना त्या तुम्हाला खूप छान दिसतील असं मला वाटतंय. आता एक आपण स्वतःचा एक अजून एक प्रॉडक्ट लॉन्चिंग करतोय. हा, तर हँडलूम जे साडी आहे एक त्याच्यावरती सेकंद, आपण हे तुम्ही कांजीवरम मधलं दाखवताय. कांजीवरम नाही, ते बंदेजवाली पैठणी. अच्छा, आपल्या कुठल्या कुठल्या झाल्या? गढवाल झाल्या, पैठणी झाली, आता बनारस घेऊया. ठीक आहे, पण ते कांजीवरम पैठणी ते कांजीवरम मधलं आहे का? कांजीवरम नाही, ते ह्याची आहे, बांधणी पैठणी. हा, मग ते पैठणीच आहे का ते? हाँ, बांधनी के पैठणी के एक दो कलर दूसरे लेके आओ ना. याचं जे हे आहे ना बॉर्डर, ही ऍक्च्युली खूप ट्रेडिशनल आहे, पण त्याचं खूप झळाळी आहे. कसं काय, म्हणजे काय कारण आहे याचं, काय स्पेशालिटी आहे की ही बॉर्डरच वेड लावतीये? हे म्हणजे कसं आहे, दिस इज, हे समजून घ्या, हे म्हणजे प्रॉडक्ट सगळं पूर्णपणे वेगळं आहे. ठीक आहे. खूप सुंदर. हा जो लाल कलर आहे, दिस इज द ओरिजिनल कलर ऑफ द साडी. ओके ओके. दिस इज द ओरिजिनल कलर ऑफ द साडी, पण थोडं डिझायनिंग काहीतरी वेगळं सगळं करण्याच्या ह्याच्यामध्ये, तर ह्याला पूर्ण बंदेज करून घेतलंय. तसं बांधणी पद्धतीची साडी बनवली. तसं बघितलं तर दिस इज अ टिपिकल हँडलूम साडी. पैठणीच आहे म्हणजे? येस, टिपिकल हँडलूम पैठणी. पण मग हे आयटम हे बघायला पण नाही भेटणार तुम्हाला दुसरीकडे. येस, आय अग्री. याच्यामध्ये कलर वगैरे पण भरपूर भेटतील. पण मला काय मोह घालतंय माहिती का, याची हे बॉर्डर ना खूप जास्त क्लासिक दिसते. खूप क्लासी आहे ना, खूप काय माहित नाही काय तिच्यात आहे. केवढ्याला ही साडी? ही साडी तुम्हाला रेंज येईल 22,500ला. लॉन्चिंग प्राइस ह्याची असणार आहे 27,500, पण SSP महोत्सव प्राइसिंग जे असणार आहे खूप छान, 22,500. 22,500 बुट्टी पण आहे आणि बंदेज पण आहे ह्याचं. ओके, ही बुट्टी पण आहे. हो, हे आफ्टर रोल प्रेस आहे. ऍड ऍक्च्युअल तशी ज्यावेळेस तुम्ही दुकानात येणार त्यावेळेस ती साडी अशी दिसणार आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता. तर ज्यावेळेस बंदेज उघडणार ना मी, हे बघा. कुठे बनतात? कॉल्ड अ क्रॉस ब्रीडिंग. म्हणजे हे एक ठिकाणी, हे 2 ठिकाणांवरनं पहिले तिकडनं एक फिनिश साडी होती. त्या माणसाला पण माहित नाही त्याची साडीची अशी साडी बनली. हो, असं आहे का? हे खास क्रिएटिव्ह काम केलंय कोणीतरी. म्हणजे जसं काशी मधली साडी असते ती लखनौला येते आणि तिकडे पेंटिंग केलं जातं, किंवा पण जे साडी असते ते लखनौ मध्ये पाठवली जाते पेंटिंग करून, ते मग विकली जाते. हे माणूस ज्यावेळेस हे जो आंध्रचं जे आपलं विवर आहे ते ज्यावेळेस तो साडी पाठवतो, तर तो अशा हिशोबानेच पाठवतो की हे फिनिश्ड प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही डायरेक्ट विका. आणि दुसरी माणसं ते त्याचं अजून काहीतरी करतात. ओके, छान, ही पण छान आहे. तर हे वेगळं काहीतरी आहे. तर ज्यांना कोणाला असं वेगळी व्हरायटी हवी आहे, ते बघा अजून याचं काम चालू आहे. म्हणजे हे कसं आहे तुम्हाला सांगतो. नाउ दिस इज दी, हे जे आतमधला जो कलर उघडतोय ना, दिस इज दी ओरिजिनल कलर ऑफ द पैठणी. ओके, हे जे बॉर्डर दिसते ना, दिस इज दी ओरिजिनल कलर ऑफ द पैठणी. वरती दिलाय का? हिरवा रंग पण वरती दिलाय? वरती नाही, हे हिरवा रंग ओरिजिनल आहे. ओके, हिरवा रंग ओरिजिनल आहे, त्याच्यावरती हे बाटिक प्रिंट केलं. त्याच्यावरती आपण बंदेज मध्ये पण काय असतं, आता ठीक आहे, आता आम्ही तर महोत्सवाच्या हिशोबाने हे सगळं उघडत गेलोय, पण ते असं हे बॅक साइड मध्ये, आता ही बॅक साइड दाखवतो मी तुम्हाला. फ्रंट साइड नाही. आता काय हँडलूम साडीमध्ये फ्रंट आणि बॅक सगळं सेमच दिसतं. तर आता हे बघा, तर हे इकडं दोरी बांधली जातात, बरोबर आहे? राईट. बंदेज साठी दोरी बांधली जातात की म्हणजे ते तिकडे कलर लागणार नाही.
आणि हे प्रोसेसिंग खूप मोठी आहे. हा, आय अंडरस्टँड बाटिकचं. सो बेसिकली 2-3 कॉम्बिनेशन बनवून ही साडी बनवली. हायब्रिड मॉडेल मध्ये काहीतरी वेगळं, म्हणजे तुम्ही रेग्युलर जरी आला तर खास वेगळ्या पद्धतीच्या त्या ट्रेडिशनल साड्यांना थोडं वेगळं बनवलं, एक ट्विस्ट दिलेलं. राईट. तरुण मुलींना जर काही वेगळं हवं असेल, त्या बघून त्याच पैठण्या बघून कंटाळा आला असेल, तर ते असं काहीतरी वेगळं मॉडेल. गॅरंटी तुमचा इंस्टाग्रामचा ग्रोथ खूप जास्त होईल अकाउंट मध्ये याच्यात का, म्हणजे काहीतरी वेगळं दिसतं ना क्लायंटला, तर क्लायंट ते शेअर करतील, अरे मला अशी पैठणी पाहिजे, अशी पैठणी पाहिजे, तर ते शेअरिंग पण वाढेल. शेअरिंग वाढेल तर ऑटोमॅटिकली इंस्टाग्राम ग्रोथ होईल. थोड्या वेळाने ही एक साडी आहे ना जी नॉर्मल राईट ठेवली आहे, कुठे राईट. त्यात ती ठेवून द्या, मग नंतर लक्षात ठेवून करूया. हा ही पण एक छान, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये अशा कांजीवरम घेत नाही खरं, पण मला असं वाटतं की आता ते कम्प्लीट सेलिब्रिटी कलेक्शन, म्हणजे याच्यामध्ये प्रतिमा बनवली आहे, वर आणि वधूची प्रतिमा बनवली आहे. करेक्ट. तर आता आता आपण घेऊ शकतो, म्हणजे आता जरा काळ बदललाय. पूर्वी कांजीवरम म्हणलं की आपण त्या टिपिकल घ्यायचो, पण आता ह्या बघून सवय झाली आहे. रेखाला घालतेला बघून, साऊथ इंडियन वधू जे युट्यूब शॉर्ट्स मध्ये दिसतात दागिने घालून, त्यांनी आता या बघायची सवय आणि आवड दोन्ही निर्माण झालं. राईट. यात वधूवरांचं डिझाईन आहे का, बघा ना, ह्युमन फिगर्स आहेत. हा, छान. आणि फुलं पण आहेत. तर ते तिकडे जे ठेवलंय ते पण एक कांजीवरमचं चांगलं कलेक्शन. हा तर बघितलंच आहे आपण. त्याच्यात नारळाची झाड आहेत, तर झाडं, पानं, फुलं ही कांजीवरमची खासियत असते. आणि मला वाटतं बनारसी साडीची फुलं असतात, पण प्राणी पण असतात त्याच्यात खूप. इकडे आपल्याला दिसत आहेत, अर्थात हे गडवाल मध्ये, लुक्स लाईक छान आहेत. पण त्या साड्या उचला, ज्यांना कोणाला हव्या आहेत या साड्या उचला. बनारस मध्ये कलेक्शन भरपूर आहेत, फक्त एक ठराविक थोडे आयटम्स दाखवतोय. हे प्युअर सिल्क. नाईस. मी हात पण नाही लावत. बऱ्याच लोकांना माहिती आहे की बनारस कसं दिसतं, त्यामुळे आपण बनारस वरनं मी खूप साऱ्या व्हिडिओ केलेले आहेत बनारसी साड्यांचे, आणि हा कतान इथे दाखवलेले आहेत. लाल रंग मला खूप आवडलाय, मी पण एक लाल घेतली आहे. आणि हे कतान आहे. कतान म्हणजे काय, सिल्क कतान आहे. मग हे काय असतं, हे कुठलं सिल्क आहे? हे सॅटिन सिल्क असतो, म्हणजे ओरिजिनलच असतं ना, म्हणजे किडा सॅटिनचा असतो का? किडा सिल्कचाच असतो, त्याला सॅटिन फिनिशिंग केली असते. हे जे आहे हे प्युअर कतान आहे. कतान आणि सॅटिन मध्ये फरक काय? आता कसं आहे, आता ज्यावेळेस टेक्स्चर आहे फरक, आणि दोघांची कसं आहे, थोडी प्रोसेसिंग ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ सिल्क जो आहे ते वेगळं, तो थोडा वेगळा होऊन जातो. आता तसं बघितलं तर सिल्क चंदेरी पट्टू चंदेरी पण येते, ते पण प्युअर सिल्क आहे. सिल्क बाय सिल्क असतं ते, पण त्याचा लुक आणि फील तो थोडा वेगळा येतो. इट इज जस्ट एक्स्ट्रॅक्शन जो असतो सिल्कचा, तो थोडा वेगळा होऊन जातं. खूप आपल्या देशात खरंच खूप प्रचंड खजाना आहे साड्या. येस. आणि याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत. ही पिवळी साडी तर माझ्या खूप आवडीची आहे, कधीतरी मला पिवळी घ्यायची आहे. मस्त आहे ही साडी, पण ज्यांना कोणाला हवी आहे, हळदीसाठी हवी असेल ना वधूला वगैरे, ही केवढ्याची आहे? 2500 ची प्राइसिंग आहे लॉन्चिंग, पण तसं SSP प्राइसिंग असणार आहे फक्त आणि फक्त 16,500. अरे 16,500 म्हणजे उचलाच प्लीज या, तुमची हौस असेल ना. आणि ही केवढ्याला आहे जांभळी? ही पण 16,500 बसेल. सो ज्यांना कोणाला कधीतरी बनारसी साडी नेसायची आणि जाल मध्ये नेसायची आहे, त्या सगळ्या बनारसी जाल साड्या आहेत. तर या तुम्ही, म्हणजे बाहेर पण या तुम्हाला थोड्या जास्त महाग मिळतील. इथे मला खरंच, ही लाल केवढ्याची आहे? ही मला वाटतं मस्त आहे, ही डार्क लाल, ही वधूची साडी वाटते, पण हल्ली कोणीही घालतं. 32 ची आहे, 25.5 ला बसेल. नाईस. सो बनारसी मध्ये पण यांच्याकडे मला जसं हवं होतं कलेक्शन तसं आलेलं आहे, आणि बघून मन प्रसन्न झालेलं आहे. गडवाल बघून छान वाटतंय. बनारसी मध्ये जे एकही म्हणजे असं म्हणावं असं वाटत नाही ही बाजूला ठेवा, सगळ्या छान आहे. जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही घेऊ शकताय. आता काय बघायचंय आपल्याला? आता और क्या, चंदेरी पट्टू. ठीक आहे, चंदेरी लेके ये उठो. हे तुम्ही ऑनलाईन पण आता म्हणजे बघत असाल व्हिडिओ, तर ऑर्डर करायची असेल तर करू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर आहे. आणि तुम्हाला जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की मी उगाच कोणाची तारीफ करूच शकत नाही, जमणारच नाही मला.
प्रॉडक्ट चांगलं नसेल तर मी बोलूच शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. बाकी भी लेके आता. आणि जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांनी माझे प्लेलिस्ट मध्ये बघावे. अरे वा, हे काय आहे? हे पट्टू चंदेरी आहे. चंदेरी साड्या आहेत या. ओके. पण हे पट्टू आहे, हे कतान नाही आहे. पट्टू म्हणजे काय? पट्टू म्हणजे सिल्क बाय सिल्क, ताना सिल्कचा बाना सिल्कचा. ओके, म्हणजे उभा धागा आणि आडवा धागा दोन्ही सिल्क आहे. आणि मला ही केवढ्याची सांगा ती कुठली? रेड. लाल. ही साडी तशी 15,450 ची आहे, पण आता SSP प्राइसिंग 12,350. ओके, एक सेकंद, मलाही बघायची जरा टेक्स्चर. आणि ही नवरीसाठी घ्यायला, पण नवरीच्या ज्या साड्या असतात ना त्यातली एक म्हणून घ्यायला पण काहीच हरकत नाही. मस्त जरी आणि मध्ये एक हिरवा बून पण आहे आणि लाल साडी आहे. तर लाल साडी, ओ ही पण छान आहे. चंदेरी सगळ्यांना माहिती आहे थोडी फुगते, हो का? पण जे पट्टू चंदेरी आहे, जे कताना आहे ती थोडी हलकीशी फुगणार, पण खूप जास्त लोक घेतात. पण हे पट्टू चंदेरी ही अजिबात फुगत नाही. बघू, याची बॉर्डर खूप छान आहे. याच्यामध्ये पण हे बघा, हे वेळ. ही केवढ्याला आहे? हे पण तुम्हाला 12,350 ला पडेल. ओके, ही 12,350 ची. खरं ही पण छान आहे, वधूसाठी ही छान आहे. आणि बाकीच्या तर चंदेरी कुठली घेतली तरी चालेल. ती पिंक बघू. इट्स अ व्हेरी डिफरंट कलर. हा, वाव, नाईस. नाईस. आज मी ही साडी अशीच कौतुकाने बघत होते तर मला टेक्स्चर इतकं आवडलं, छान वाटलं बघताना, डोळ्यांना आणि फीलला छान वाटतं अशा साड्या. म्हणजे ही जरी साधी साडी असली आसामची तरी पण मला घालण्यातला आनंद खूप आहे. सो हातमागाची एक वेगळी मजा असते. आता याला किरकिटा म्हणतात. किरकिटा? हे डिझाईनला किरकिटा म्हणतात, पण हे कतान मध्ये, चंदेरी कतान. ओके. सिल्क बाय ऑर्गेन्झा. सिल्क बाय ऑर्गेन्झा म्हणून थोडी फुगेल. सिल्क बाय ऑर्गेन्झा, सिल्क बाय जरी नाही. नाही, जरी तर ठीक आहे, जरी इज अ डिझायनिंग पार्ट. ओके, पण धागा ताना बाना जो आहे तो सिल्क बाय ऑर्गेन्झा आहे. ओके. आणि याच्यामध्ये कलर्स, कुठला असतो? वेगळाच असतो का? याच्यामध्ये कलर्स पण भरपूर आहेत. ओके. ही आपली आपण बघतोय चंदेरी साडी, ही वेगळ्या प्रकारची, आपण आतापर्यंत कव्हर केलेल्यात नव्हती. मी जी केली आहे ना, मी आज ती नेसेन कदाचित लाईव्ह सेशनला. ती सिल्क बाय सिल्क आहे बहुतेक. सिल्क बाय सिल्क म्हणजे पट्टू. हो का? ओके. ती सॉफ्ट लागते, पण त्याच्यापेक्षा सॉफ्ट, म्हणजे कतान सिल्क असते ना कुठली बनारसी, तशी लागते. एनिवे, छान आहे. तर या एक मी तुम्हाला उघडून दाखवली आहे आणि त्याच्यामध्येच लाल आहे आणि निळा पण आहे. हा, ही साडी केवढ्याला आहे? याची बॉर्डर मेन खासियत बघा, मेहंदी लावते बघा. ओके. हाताला मेहंदी लावते. इथे ही साडी मेहंदी वधूच्या हाताला लावली जाते असं बॉर्डरचं डिझाईन आहे. तर जर तुम्ही अशी नीट निरखून साड्या बघितल्यात ना तर तुम्ही त्याची, ही साडी केवढ्याला सांगा? सगळ्यांवरती नाही, मला लेबलिंग आहे. माहिती. ही 13,900 ला पडेल. ओके. साधारण अशी साडी मी एक बघिटली होती एका एक्झिबिशनला, 32,000 ला होती. आय डोंट नो की ती एवढी महाग का होती. म्हणजे ती काहीतरी वेगळं. मेहंदी राचे, ऍक्च्युली ह्याला मेहंदी राचे सांगतात, टर्मिनॉलॉजी. मेहंदी राचे. मेहंदी राचे. ओके. ज्यावेळेस हा विणकर बनवतो ना, त्याचा खूप म्हणजे खूप घाम निघतं. बारीक काम आहे भरपूर. हे जे बाकी हे आहे ते त्यांनी कंटिन्युअस हे काम केलेले आहेत पहिले. हे काम करताना त्यांना काय वाटत नाही. मेहंदी राचे इज अ न्यू डिझाईन. तुमच्याकडे खास आहे का हे? म्हणजे हे माझ्याकडे खास नाही, हे तुम्हाला बघायला भेटेल भरपूर ठिकाणी, पण तुम्ही रेट कंपॅरिझन करू शकता. हे मेहंदी राचे बनायला हे सोपं नाहीये. ओके. सो बेसिकली ना, साड्या अप्रिशिएट करायच्या असतील ना तर त्याचं टेक्स्चर काय आहे, फील काय आहे आणि बॉर्डरवरच्या डिझाईन्स काय आहेत हे जर बघितलं तर याच्यावर ना दोन सुंदर हात आहेत, त्याच्यावरती हिरवी मेहंदी लावली जाते. इतकं बारीक डिझाईन, म्हणजे बारीक कारागीर जे डिझाईन करतो तर त्याचे पैसे असतात. पण यांच्याकडे जे टेक्स्चर बघते मी, हे मला वाटतं काय धागा कुठला आहे? हे कतान आहे. कतान. सिल्क बाय सिल्क नाही, हे सिल्क बाय ऑर्गेन्झा आहे. सिल्क बाय, हा, ते थोडंसं फुगू शकतं सिल्क बाय ऑर्गेन्झा, पण सिल्क बाय सिल्क असेल तर फुगत नाही. ओके. सो चंदेरी मध्ये पण तुम्ही सिल्क बाय सिल्क कुठलं होतं यातलं? हे का? हे सगळे सिल्क बाय सिल्क आहेत, ते घेतले तर ते फुगणार नाही. आणि ते सर 11-12च्या रेंजला आहे. 13 पर्यंत ना? 13. हा, 13 पर्यंत आहे.
सो ते सिल्क बाय सिल्क लक्षात ठेवा, जर तुम्हाला फुगायला नको असेल तर साडी, आणि जर फुगून चालणार असेल तर मग तुम्ही सिल्क बाय नाही, पण ऑर्गनझा कतान जे चंदेरी आहेत पट्टू पेक्षा जास्त कतानच विकली जाते. कतान म्हणजे कुठली? हे जे तुम्ही सिल्क बाय सिल्क बाय ऑर्गेन्झा ऑर्गनझा ना. हो, मला ती ती तशीच आवडली. सिल्क बाय ऑर्गनझा घ्यायची झाली तर. अरे वा, ही पण मला खूप आवडली. खरं तर 1900 ची साडी आहे, पण ज्या तरुण मुलींना उठवायची त्यांनी ही काढून घ्या. ब्लाउज पूर्ण कॉन्ट्रास्ट खूप मध्ये येईल. सुंदर आहे ही साडी. त्याला एचओ आणि सिल्क म्हणतात. काय म्हणतात? एचओ सिल्क. एचओ. हे थोडं आर्टिफिशियल असतं का? नाही, हा म्हणजे असतं, आर्टिफिशियल असतं, प्युअर नसतं. पण खूप सुंदर आहे. पण याच्यामध्ये कसं आहे, दिस इज म्हणजे बाकी जे व्हरायटीज आहेत ते ह्याच्यापेक्षा अजून कमी खूप सुंदर फॅब्रिक हे होत साडी आहे. राहतात. घ्या तुम्ही, ज्या कोणाला हवी आहे ना त्यांना फोनवर ऑर्डर करा. एक मिनिट, ते तिकडे गेले. ही बघा, ही तुम्ही लग्नात पण नेसू शकता, फक्त 1900 ची साडी, आणि खूप छान दिसणार आहे. मला तर ही साडी खूप आवडली आहे. एकदम डिझायनर कलेक्शन आहे. ओ या, दिस इज ऑल्सो लवली कलर. खूप छान आहे. फक्त 1900 रुपयाला आहे. ही छान आहे, ही छान आहे. ही पण ज्यांना जांभळा रंग आवडतो त्यांनी ही घ्यायला हरकत नाही. आणि चांदीचे दागिने म्हणजे चांदी सारखे दिसणार आहे, ऑक्सिडाइज. आणि ज्यांना पेस्टल कलर पाहिजेत ते हे अशा घेऊ शकतात. मस्त मस्त साड्या आहेत. ही पण छान आहे. आयटम्स भरपूर आहेत. येस, हल्दीसाठी जर तुम्हाला मैत्रिणीच्या लग्नात वगैरे घालायची असेल तर चक्क फोन उचला आणि घ्या. खूप छान आहे साडी, मस्त. याचं एक रील बनवलं पाहिजे या साडीचं पण. ओके, थँक्यू. कशी दिसते मला ही साडी?